लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे वसुलांना जी खोट्या विजयची खोटी आई तिला सापडलेली आहे म्हणजे योगायोगाने समोर आली आणि खोटं बोलणारा विजयसुद्धा तिने रंगेहात पकडला आहे. इकडे दिव्याला मात्र पार्थने जरा थोडंसं स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग दिली. असो, हे सगळं आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता इथे नंदिनी आणि सोबत जीवा हे दोघेही जण पाळण्याबरोबर बसलेले असतात. जीवा फार रडत असतो. तिथे बाजूला असलेले जे घुंगरू आहेत ना, ते घुंगरू त्याला दिसतात आणि ते घुंगरू हातामध्ये घेतात. तेव्हा तो म्हणत असतो, कत्तक करणारे घुंगरू पाहणं आणि मुलीच्या पायात पाहणं इथंपर्यंत ठीक आहे गं, पण आज हे घुंगरू मी घरात आणलेत आणि ते सुद्धा येणाऱ्या बाळासाठी घरामध्ये आणले होते. पण हे सगळं काही पाहून मला आता इकडे थोडासा त्रासच होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि हे सगळं काही होत असताना आता मात्र मला काय करावं काय नाही हे सगळं काही समजतच नाही. त्याच वेळेला आपण पाहतो जीवा आता रडायला लागलेला असतो. मग आता त्याला नंदिनी समजावते. ती म्हणत असते, हे बघा जीवा, प्लीज शांत व्हा. काही झालं तरीसुद्धा तुम्ही असे रडणार नाही आहात, खचून जाणार नाही आहात. हे बघा, मला कळतंय तुमची मनस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी मला समजत आहेत, पण प्लीज जरा शांत होणार आहात का? हे बघा, रडू नका ना जीवा, तुम्ही ऐका माझं, रडू नका, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण जीवा म्हणत असतो, कसं शांत बसणार आहे? काय काय स्वप्न बघितली होती, काय काय केलं होतं नंदिनी, आणि आज आपली ही अशी अवस्था झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा नाही, तुम्ही स्वतःला प्लीज असा दोष देऊ नका. तुमची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात काहीही चूक नाही आहे. तुम्ही स्वतःला दोष देणं बंद करा बरं. मग आता नंदिनी म्हणत असते, जीवा, मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे. हे बघा, काही जरी झालं ना तरी आत्ता आपल्यामध्ये ही जी काही गोष्ट घडलेली आहे, आपल्या बाळाचं हे सगळं काही झालेलं आहे, हे सगळं काही घडलेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त इथे आपल्याला दोघांना आपल्यामध्येच ठेवायचं आहे. ही गोष्ट आपण कोणालाही कळू देणार नाही आहोत, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर जीवा म्हणत असतो, तू म्हणशील तसंच करूया, तू काळजी करू नकोस. तेव्हा ती म्हणत असते, हो जीवा, मला कळतंय, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगणार नाही याची सुद्धा मला पूर्ण खात्री आहे, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता मानिनी तिथे आलेली असते. आता मानिनी आल्याबरोबर म्हणत असते, एक मिनिट, कोण आणि काय कोणाला सांगणार नाही? मला काही समजेल का की तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय म्हणून? काय कळू द्यायचं नाही कोणाला, असं मानिनी विचारत असते. आता हे सर्व काही विचारल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पार्थ हा त्याच्या खोलीमध्ये असतो. आता बराच उशीर झालेला असतो, पण तो ना इथे काव्याच्या त्या बोकडीबरोबर खेळत असतो. काव्याच्या बोकडीबरोबर खेळत असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे हा जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, काव्या, खरंच मला ना तुमची फार आठवण येते. तुम्ही फोनसुद्धा करत नाही आहात. त्याचबरोबर तुम्हाला माझी आठवण येत असेल का? ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच दिव्याचा फोन आलेला असतो. आता पार्थला असं वाटत असतं की बहुतेक ना मला काव्याचा फोन आला आहे, म्हणून आता तो फोन उचलल्याबरोबर लगेचच म्हणत असतो, हां बोला ना काव्या, बोला, असं तो बोलत असतो. आता ही गोष्ट बोलल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच इकडे तिकडून दिव्या म्हणत असते, काय सर हे, मी काव्या नाही आहे. ओ सॉरी, मला वाटलं काव्याचाच फोन आहे. हां बोला ना मिस दिव्या, फोन तुम्ही एवढ्या उशिरा का आणि कशासाठी केला? मग आता ती म्हणत असते, सर त्याचं काय झालं ना, मला ना थोडीशी मदत हवी. कसली मदत हवी? सर, उद्या ना मी जर ऑफिसला थोडंसं लेट आले तर चालेल का? म्हणजे त्याचं काय ना, मला सकाळी 2 घरं आणि संध्याकाळी 2 घरं पाहायची आहेत, म्हणून मी विचार केला थोडंसं लेट आलं तर चालेल का, असं ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो चालेल ना, पण मला एक गोष्ट सांगा, एवढ्या रात्री फोन केला आहे तुम्ही? त्याच वेळेला ती म्हणत असते, सॉरी सर, तुमची बायको तुमच्या बाजूला असेल ना, म्हणून उगाचच तुम्हाला त्रास नको बरं का, खरंच सॉरी सर बरं का, तिला राग येईल ना मी असा एवढ्या उशिरा कॉल केला आहे तर. त्यावर पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, माझ्या बायकोला अजिबात राग येत नाही, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बायको आत्ता इथे नाही आहे, ती माहेरी गेली. काय सांगताय सर, तुमची बायको माहेरी गेली, मग तुम्ही तिला मिस करताय का? तुम्ही तुमच्या बायकोचा म्हणजेच काव्याचा फोनची वाट बघत होता का? अरे वा सर, ही तर खरंच फारच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही सर, बघा ना किती योगायोग आहे,
तुम्ही आत्ता तुमच्या बायकोला फोन केला होता आणि तुम्ही तुमच्या बायकोला फोन केला होता, ही गोष्ट पाहून मलासुद्धा आनंद झाला आहे आणि तेवढ्यातच माझा फोन आला आहे. पण सर प्लीज खरं खरं सांगू का, म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर इथे ना मलासुद्धा तुम्हाला हीच गोष्ट सांगायची होती. मग आता पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही जरा शांत बसणार आहात का? नाही सर, हा बघा ना रॉबिन किती त्रास देतोय आणि हा रॉबिन एवढा त्रास देतोय ना की काही विचारूच नका. मला तर कळतच नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तुम्हाला सोबत बोलण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे आता रॉबिन आहे ना, मग चांगली गोष्ट आहे. चला आता खूप रात्र झालेली आहे आणि रात्र झालेली असल्याकारणाने तुम्ही एक काम करा, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट करू शकता आणि ती म्हणजे की इथे तुम्ही ना तुमचा हा जो काही उद्या येण्याचा टाईम आहे ना तो मॅनेज करा आणि तुम्ही या. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मानिनी आलेली असते आणि मानिनी म्हणत असते, काय झालेलं आहे. त्याचबरोबर इथे कोणती आणि कसली गोष्ट इथे कोणापासून लपून ठेवायची नाही नंदिनी. अगं बोल ना, एवढा चेहरा का पडलाय तुमचा दोघांचा सुद्धा, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, काही काळजी करण्यासारखं वगैरे काही कारण नाही आहे ना. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, नाही नाही आई तसं काही नाही आहे. अगं काही नाही कसं, आत्ता तर तुम्ही बोलत होतात ना की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बोलत होतात ना, मग काय नाही सांगायचं ते सांगणार आहेस का मला तू. आता आपण पाहतो हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच नंदिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा इथे जीवाच्या पोटामध्ये मनामध्ये मात्र काहीच राहत नाही आहे. तुम्हाला माहिती नाही हे कसे आहेत तर. तुम्हाला सांगते एक गोष्ट झालेली आहे बघा. हे बघा त्यांनी ना एक काम केलं, त्यांचे जे काही कॉलेजचे मित्र आहेत ना त्या मित्रांना ना त्यांनी इथे मी बाबा होणार आहे ही गोष्ट सांगायची ठरवली आणि म्हणूनच मी त्यांना म्हणते की ही गोष्ट तुम्ही नाही सांगायची कोणाला म्हणून. आई तुम्हाला माहिती ना की थोडे दिवस सांगायचं वगैरे नसतं म्हणून, आणि जीवांच्या पोटात काहीच राहत नाही हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती ना, आणि म्हणूनच मी ठरवले की काही जरी झालं ना तरी एवढ्यात ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, हां बरोबर बोलतेस तू नंदिनी, ह्याला तर ना एखादा फटकाच दिला पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्याने ही गोष्ट कोणाला सांगता कामा नये, असं आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता मानिनी म्हणत असते, आणि काय रे मेल्या. त्याच वेळेला आता इकडे ती मानिनी त्याला एक फटका मारायला जाते. तेवढ्यातच आता इथे लगेचच नंदिनी म्हणत असते, नाही आई प्लीज त्यांना मारू नका ना. अगं एक काय तुमचं दोघींचं पण, तू नेमकी कोणाच्या पार्टीमध्ये आहेस, नेमकी तुझ्या सासूच्या पार्टीमध्ये आहेस की माझ्या पार्टीमध्ये आहे तेच मला कळत नाही. नेमकं चाललेलं काय आहे तुम्हा दोघांचं सुद्धा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच मानिनी म्हणत असते, हो हो कळतंय बरं का, सगळ्या काही गोष्टी मला इथे समजत आहेत की तुम्हा लोकांचं काय चाललंय आणि काय नाही ते. असो, पण मला ना तुमच्याशी कोणाशी काही बोलायचं नाही बाबा. पण सॉरी हां, मी आत्ता ह्या वेळेला आले खरं. हां आई बोला ना, काय कशासाठी आला होतात. अरे जीवा, पण मला एक गोष्ट सांग, अजून हा पाळणासुद्धा इथेच आहे. तो पाळणासुद्धा तू अजून नेऊन दिला नाही आहेस. कधी देणार आहेस तो पाळणा, तू असाच ठेवणार आहेस का इथे हा पाळणा. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही आई माझ्या लक्षात येतंय, मी देतो तो लगेचच पाळणा. आणि नंदिनी काय गं, मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे. काय गं, किती हा विसरभोळेपणा, आणि तू अशी कशी वागू शकतेस गं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं आई, अशा का बोलताय तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना. मग आता मानिनी म्हणत असते, काहीही ठीक नाही आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का. हे बघ अगं, एक गोष्ट मला कळत नाही, तुझ्या हातामध्ये धागा बांधला होता, तो धागा तू अशीच घरामध्ये विसरून गेलीस, आणि तू केलंस तर केलंस काय, पुन्हा काव्याच्या हातामध्ये स्वतःच्या हातातला धागा बांधलायस. अगं काय हे नंदिनी, ती काव्या अशी आणि तू अशी. हे बघ आता मी ठरवले, हा जो काही धागा आहे ना तो कायमस्वरूपी तुझ्या हातामध्येच मला दिसला पाहिजे, असं म्हणून तो ती धागा आता लगेचच नंदिनीच्या हातामध्ये बांधत असते. आणि त्यानंतर लगेच आता मानिनी म्हणत असते, खरं तर बाळाला कोणाचीही दृष्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात लागायला नकोत. काही जरी झालं ना तरीसुद्धा बाळ जे आहे ना ते असं सुदृढ आणि छान राहिलं पाहिजे, असं ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मानिनी तिच्या पोटाला हात लावायला पुढे जाते. हात लावायला जेव्हा पुढे जाते त्याच वेळेला आता ती पटकन पाठीमागे येते. मग आता मानिनी म्हणत असते, अगं काय झालंय, का गं काही ठीक आहे ना सर्व. ती म्हणत असते, नाही नाही सगळं काही ठीक आहे, काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे.
तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता लगेचच जो जीवा आहे ना तो पाळणा उचलतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, ऐका ना जीवा, हा जो काही पाळणा आहे ना तो मी तुम्हाला उचलायला मदत करते, आपण दोघेजण घेऊन जाऊया. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, अगं वेडीस का, तू गरोदर आहेस ना, मग तू असं वजं कसं काय उचलू शकतेस? हे बघ, तुला असं वजं वगैरे उचलण्याची काही गरज नाही आहे, नाही तू वजं उचलायचं, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच हा जो काही जीवा आहे ना तो जीवा लगेचच आता तो पाळणा घेतो आणि पाळणा घेऊन जात असतो. आता पाळणा घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे त्याला ती गोष्ट आठवते, कशा पद्धतीने नंदिनीने सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही इथे पाळणा घेऊन जाल ना तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही आणि हेच तुम्ही मला प्रॉमिस करणार आहात, असं सांगण्यात आलेलं असतं. त्याच वेळेला आता इकडे जीवा डोळ्यातून अश्रू न ओघळताच अडगळीच्या खोलीमध्ये तो पाळणा घेऊन जात असतो आणि पाळणा घेऊन जाताना त्याचे पाय जड झालेले असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे पार्थ आणि त्याचबरोबर मिथून हे दोघेही जण किचनमध्ये असतात आणि तिथे असणारा जो काही फ्रीज आहे ना तो फ्रीज ते दोघेही जण हलवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तो फ्रीज हलवत असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे मानिनी येते आणि मानिनी म्हणत असते, एक मिनिट, हा माझा माहेरच्यांनी दिलेला मला फ्रीज आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा हा फ्रीज जो आहे ना तो तुम्ही अजिबात उचलायचा नाही आणि ही माझी माहेरच्यांची आठवण आहे, तुम्ही तो फ्रीज नाही घ्यायचा आहे, मी तुम्हाला सांगते ना, अजिबातच नाही. मग आता लगेचच आपण पाहतो की इकडे मिथून म्हणत असतो, अहो वहिनी काय करताय हे सगळं, तुम्ही जरा शांत बसणार आहात का? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे आणि आता नवीन एवढा मोठा डबल कुलिंगवाला फ्रीज आणलाय ना तो आपल्याला इथे वापरायचा आहे ना. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, बघ ना आपली आता एवढी छोटीशी फॅमिली होती, आता एवढी मोठी फॅमिली आपली झाली आहे, मग आपली एवढी मोठी फॅमिली झाल्यानंतर आपण असं आता तो फ्रीजसुद्धा मोठा घेतला पाहिजे की नाही? आणि म्हणूनच आणि मिथून काका अजून एक गोष्ट सांगू का तुला, हे बघ असं म्हणतात की एखादी नवीन घरी वस्तू आणली की त्याची पूजा हे घरातल्या लक्ष्मीनीच केली पाहिजे असं म्हटलं जातं बाबा, म्हणून मला असं वाटतंय की आता आपण पूजासुद्धा केली गेली पाहिजे. मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते, हो का, बरोबर आहे मेल्या, तुला ना बरोबर कळतं कसं बोलावं काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी तुला बरोबरच माहिती आहेत आणि तू हे सगळं काही मुद्दामून करतोस ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तुला बरोबर कळतं की मला कशा पद्धतीने काय बोलायचं आणि काय नाही हे सगळं तुला बरोबर कळतं आणि म्हणूनच तू ह्या सगळ्या गोष्टी करत आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ही सर्व काही बोलून झाल्यानंतर मानिनी शेवटी त्या फ्रीजच्या जवळ जाते आणि फ्रीजची पूजा करत असते. आता पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच नवीन फ्रीज ओपन केला जातो आणि नवीन फ्रीजमध्ये सगळं काही शिफ्टिंग केलं जातं. मग आता इकडे मानिनीला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण हा फ्रीज म्हणजे तिच्या माहेरच्यांची सगळ्यांची आठवण होती आणि आज तोच फ्रीज इथे निघून जाणार आहे तिच्या आयुष्यातून, म्हणून तिला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं. पण असो, आता मिथून म्हणत असतात, वहिनी नका काळजी करू, हे बघा घरामध्ये एवढे लोक एवढे मेंबर वाढणार आहेत म्हटल्यावर नवीन फ्रीज आणि ह्या सगळ्या नवीन गोष्टी आल्याच पाहिजे ना, तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? बरं मी काय म्हणतो, आता ह्या जुन्या फ्रीजचं नेमकं करायचं काय बरं? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही हा विकायचा वगैरे नाही आहे, चांगला फ्रीज आहे, मी एक काम करते, आशाला विचारते आणि तिला हा फ्रीज देऊन टाकते आणि तिलासुद्धा उपयोगात येईल ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे मिथून काका म्हणत असतात, हो वहिनी अगदी बरोबर बोलताय तुम्ही, हा जो काही फ्रीज आहे ना तो आपण त्यांना देऊन टाकूया. दुसऱ्या बाजूला पार्थ हा ऑफिसला रेग्युलर जातोय बरं का, आणि पार्थ हा रेग्युलर ऑफिसला जात असताना आपण पाहतो की आता इकडे तो ऑफिसमध्ये काम करत असतो, पण त्याला ना काव्याची फार जास्त आठवण येत असते. आता काव्याची फार जास्त आठवण येत असताना आपण पाहतो की आता इकडे काव्याला तो कंटिन्यू कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्याचा मात्र फोन लागत नाही आणि फोन न लागल्यामुळे आता इकडे पार्थ ना काव्याला व्हॉइस नोट पाठवत असतो. तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजेच की आता मला असं वाटतंय की काय हो काव्या, तुम्हाला माझी आठवण येत नाही आहे का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही सिंगेश्वर राज आहे ना तो तुमची फार आठवण काढतोय आणि तो तुम्हाला खूप जास्त मिस करतोय. मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हीसुद्धा तशाच असावा. आणि त्याचबरोबर आणि एक गोष्ट, आपलं येणारं बाळ, आपला मुलगा आणि त्याचबरोबर तुम्ही दोघेही जण सुखरूप असाल असं मला वाटतंय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे
पार्थ म्हणत असतो, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि त्याचबरोबर मलासुद्धा तुमची फार जास्त आठवण येत आहे आणि मी इकडे कामामध्ये व्यस्त असलो तरीसुद्धा तुम्ही जेव्हा नेटवर्कमध्ये याल ना त्यावेळेस मात्र मला फोन आठवणीने करा. तुमची आणि त्याचबरोबर आपल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्या, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला लगेचच दिव्या धावतच आलेली असते. दिव्याच्या हातामध्ये 2-3 पार्सल्स असतात आणि आल्याबरोबर ती पार्थच्या टेबलवर ते पार्सल्स ठेवत असते. आता पार्थच्या टेबलवर ते पार्सल ठेवल्यानंतर लगेचच पार्थ म्हणत असतो, काय हे मिस दिव्या? तेव्हा दिव्या पार्थला शांत करते आणि म्हणत असते, अहो सर जरा प्लीज शांत बसा ना, प्लीज जरा शांत बसा ना. तेव्हा तो म्हणत असतो, काय काय आहे तरी काय हे? त्यावेळेस आता इकडे ती म्हणत असते, अहो सर जरा थांबा ना, मला जरा ACची हवा तरी खाऊ द्या ना. अहो काय सांगू, माझ्या आयुष्यात ना सध्या अन्न, वस्त्र, वायफाय, ACची हवा आणि त्यानंतर निवारा ह्या 5 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. त्यावर पार्थ म्हणत असतो, 1 मिनिट मिस दिव्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं वायफाय आणि त्यानंतर AC ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अगोदर ह्याच 3च गोष्टी. त्यावर आता ती म्हणत असते, काय सांगू सर, त्या निवाऱ्यासाठी तर सकाळ आणि संध्याकाळ फिरून फिरून कंटाळा आला आहे बघा. पण हे काय आहे? तेच तर सर, एक घर बघायला गेले होते. घर तर काही सापडलं नाही, पण ज्या रोडवर गेले होते ना तिथे मस्त मेंदूवडा होता. दिव्या 1 मिनिट, तुमचं मराठी ना फारच कच्चं आहे. त्याला मेंदूवडा नाही म्हणत, मेदूवडा म्हणतात. आणि 1 मिनिट, हे सगळं तुम्ही माझ्या टेबलवर आणून का बरं ठेवले? 1 मिनिट दिव्या, हे ऑफिस आहे आणि जर तुम्ही हे तुमच्यासाठी आणलेलं आहे ना तर हे तुम्ही तुमचं खायचं होतं. तुम्ही असं माझ्या केबिनमध्ये हे सगळं काही आणून कसं काय ठेवू शकता? हे ऑफिस आहे. आणि मुळात आणखी एक गोष्ट महत्त्वाची, अहो सर असं काय करताय? मी दोघांसाठी 2-2 प्लेट आणलेल्या आहेत. मी म्हटलं की तुमची बायको माहेरी गेलेली आहे त्यामुळे तुम्ही डबा आणला नसल, आपण मस्त खाऊयात, एन्जॉय करूयात. त्याच वेळेला पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट, माझी आई माझ्यासोबत राहते, रादर दॅन मी माझ्या आईसोबत राहतो आणि तिने मला माझ्या डब्यामध्ये वरण भात, त्याचबरोबर लाल मटाची भाजी आणि भाकरी हे सगळं काही सात्विक भोजन आणि व्यवस्थित भोजन मला दिलं आहे आणि तोच डबा मी खाणार आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता हे सगळं उचलायचं आणि तुमच्या केबिनमध्ये घेऊन जायचं. तेव्हा लगेच आता इकडे दिव्या रडायला लागते आणि तोंड बारीक करून बसलेले असते. आता हे सगळं काही तिचा इनोसंट चेहरा पाहिल्यानंतर पार्थला थोडंसं वाईट वाटतं. तो म्हणत असतो, 1 मिनिट दिव्या, प्लीज शांत व्हा. हे बघा, माझा म्हणण्याचा अर्थ उद्देश तसा नव्हता. हे तुम्ही उचला आणि तुमच्या डेस्कवर घेऊन जा. हवं तर यातलं थोडं थोडं मी खाण्याचा प्रयत्न करेन. मग आता लगेचच इकडे दिव्या म्हणत असते, खरं सांगताय सर तुम्ही हे? तुम्ही माझ्यासोबत खाल ना? मी सुद्धा तुमच्या डब्यामधलं सगळं काही थोडं थोडं खायला तयार आहे. म्हणजे तुम्ही माझा डबा खा, मी तुमचा डबा खाईल. मला शेअर करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे आता ती म्हणत असते, नाही सर, म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला जर मी खाल्लेलं चालणार असेल ना तरच मी खाण्याचा प्रयत्न करेन. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, ठीक आहे चालेल, पण आता हे सगळं काही घेऊन जा आणि मला त्या प्रोजेक्टची फाईल ताबडतोब आणून द्या. आता ती लगेचच म्हणत असते, हो चालेल, मी त्या प्रोजेक्टची लगेचच फाईल तुम्हाला आणून देते. असं म्हणून आपण पाहतो की आता लगेचच इकडे ती निघून जाते आणि ते पार्सलसुद्धा घेऊन जाते. पार्थ म्हणत असतो, खरंच डेंजर आहे मुलगी ही. त्याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूला पाहतो नंदिनी आता आरशासमोर उभी असते. सकाळची वेळ असते, छान फ्रेश होऊन अंघोळ करून आलेली असते. आरशासमोर येते, तिथे तिच्या बांगड्या हातातल्या असतात आणि तिच्या हातातल्या बांगड्या ती लगेचच हातामध्ये घेऊन घालण्याचा प्रयत्न करत असते. आता बांगड्या घालत असताना तिला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं. ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवू लागलेल्या असतात. बाळ, प्रेग्नन्सी, मिसकॅरेज, त्याचबरोबर जीवाने तिच्यासाठी घेतलेली काळजी, तिच्यासाठी केलेलं ते सगळं काही, त्याचबरोबर ते बनवलेला पापलेट, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता हळूहळू करून आठवू लागलेल्या असतात. आणि आठवत असताना आपण पाहतो तेवढ्यातच तिथे जीवा येतो. आता जीवा आल्यानंतर नंदिनीचा हा पडलेला चेहरा आणि ते सगळं काही तो पाहतो. पण मग आता तिला कसं तरी इकडे सावरावं लागणार आहे ही गोष्टसुद्धा त्याच्या कुठेतरी जाऊन लक्षात येते. मग लगेचच आता आपण पाहतो की इकडे जीवा पाहतो की नंदिनीने पोटावर हात ठेवलेला आहे आणि नंदिनीने पोटावर हात ठेवल्यानंतर ती ते सगळं काही आठवण्याचा आणि ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते. पण ही गोष्ट मात्र जीवाला खूप जास्त त्रास देत असते. आता जीवा नंदिनीसमोर येऊन उभा राहतो. तिला समजवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो. नंदिनी शांत हो, प्लीज रडू नकोस ना, प्लीज शांत हो, असं म्हणत असतो. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मला ना हे सगळं काही सहन होत नाही. काय करावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आता समजण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. काय करावं ना तेच कळत नाही.
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला एक गोष्ट सांगू, तू जो काही निर्णय घेशील ना त्या तुझ्या निर्णयामध्ये मी कायम सोबत असणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा रडू नकोस ना प्लीज. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतोय, जरी तू आत्ता इथे म्हटलीस ना की हे सगळं मला आईला सांगायचं आहे, तरीसुद्धा मी तुझ्या कायम सोबत असणार आहे. तेवढ्यातच आता मानिनी येते. आता मानिनी तिथे आल्याबरोबर इकडे म्हणत असते, काय रे, काय कशासोबत आहेस आणि काय सांगायचं आहे. तेव्हा जीवा आणि नंदिनी लगेचच थोडेसे शांत होतात. मग आता मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, मी अशी अचानकच आले ना त्यासाठी सॉरी बरं का, पण मला ना राहावलंच नाही आहे. खरं तर मी ना इथे अंगारा घेऊन आलेले आहे. काय गं नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तू बरी आहेस ना, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, सगळं काही ठीक आहे ना, काय झालं आहे बोल ना. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही झालं काही नाही आहे अगं, पण तरीसुद्धा दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी झालं आहे, बोल ना काय झालेलं आहे. मग आता आपण पाहतो नंदिनी जीवाकडे पाहत असते. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, हे बघ मी तुझ्यासाठी अंगारा आणलाय आणि जीवासाठी सुद्धा. मग आता मानिनी लगेचच जीवा आणि बरोबर नंदिनी दोघांनाही अंगारा लावून देत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, खरं तर आता ना जोपर्यंत तुमचं बाळ ह्या जगात येत नाही ना तोपर्यंत मी रोज न चुकता हा तुम्हा दोघींना सुद्धा अंगारा लावणार आहे. काव्याला सुद्धा आम्ही ठरवलंय की आता काही जरी झालं ना तर तिला सुद्धा हा अंगारा लावूनच द्यायचा. आता ती येऊ देत एकदा माहेराहून, मग तिला सुद्धा मी कंटिन्यू अंगारा लावून देणारच आहे. त्याच वेळेला आता इकडे मानिनी बाळाच्या म्हणजे तिच्या पोटावर हात ठेवायला पुढे होते. आता हात ठेवायला पुढे झाल्याबरोबर इकडे नंदिनी लगेचच पटकन पाठीमागे येते. मग आता मानिनी विचारत असते, हा काय आहे नेमकं. त्यावेळेला जीवा म्हणत असतो, मलाच नाही कळत कसला फॅड आलाय. फॅड वगैरे काही नाही रे बाळा, कसं असतं ना तुला सांगू का, हे बघ आई आहे, ती आई होणार आहे आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू बाबा होणार आहेस ना. मग तुम्हा दोघांचं खरंच खूप कौतुक. आणि त्याचबरोबर नंदिनी काळजी घे. ऐक ना मी काय म्हणते, तू ना जरा थोडीशी थकलेली दिसतेस, एक काम कर ना प्लीज, हे बघ तू ना आता पोट भरून नाश्ता कर, मी ना तुझ्यासाठी स्वतः नाश्ता आणून देते आणि आज ना जरा तू थोडासा आरामच कर. मला असं का वाटतंय की तू थकली आहेस म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, नाही मी थकलेली वगैरे काहीही नाही आहे, तुम्हाला असं का वाटतंय, प्लीज असं काही नाही आहे. मग आता मानिनी म्हणत असते, हो गं नंदिनी, मला वाटतंय तसं म्हणून मी म्हणते, पण काय आहे ना, हे बघ ह्या प्रेग्नेन्सीचे दिवस हे सगळं काही असंच असतं बघ, आणि त्यामुळेच मला तुझी काळजी वाटत आहे. बरोबर, बरं एक काम कर, तू पटकन ताबडतोब आवरून खाली ये. तू एकदा का ताबडतोब आवरून खाली आलीस ना की मग आपण मस्त निवांत बोलूयात, ठीक आहे, आणि तिथे नाश्तासुद्धा करूयात. तर आता इकडे मानिनी निघून जाते. मानिनी निघून गेल्यानंतर आता नंदिनी विचार करत असते की काय करू आणि काय नाही ते मला समजत नाही. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भागसुद्धा तेवढ्याच कमालीचा असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे नंदिनी बोलत असते, खरं सांगू का जीवा, मला तर कळत नाही आता आई माझ्यासोबत एवढं सगळं काही करतायत आणि मी त्यांच्यासोबत अशी खोटं बोलते. तुम्हाला माहिती आहे ना की आईंना चांगलंच माहिती आहे की मी खोटं बोलत नाही म्हणून. मग आता मला कळत नाही की काय करावं म्हणून. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू जो काही निर्णय घेशील ना तुझ्या त्या निर्णयामध्ये मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे. तू जर म्हटलीस ना की आईला आत्ता सगळं काही सांगायचं आहे तरीसुद्धा मी तुझी कायम साथ देईल, आणि तू जर म्हटलीस ना की हे आईपासून थोडे दिवस लपून ठेवायचं आहे तरीसुद्धा इकडे मी कायम तुझ्या बरोबरच असणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता वसू जी आहे ना ती थोडीशी बाहेर गेलेली असते, आणि वसू आता ह्यांचा सीन तर खरं तर पार्किंगमध्येच दाखवत आहेत पण लोकेशन दुसरं म्हणतायत. असो, आता जेव्हा वसू बाहेर जाते ना त्यावेळेस ना इकडे खूपच मोठा विजयच्या बाबतीत एक कांड झालेला असतो. तो म्हणजेच की आता वसू बाहेर जाते आणि त्यानंतर पार्किंगमध्ये ना ज्या दिवशी विजयचे आई आणि बाबा बनून आलेले जे 2 लोक होते ना त्यातील त्याची आई जी आहे ना ती इथे वसूला धडकते. आता ती वसूला धडकल्याबरोबर लगेचच वसू म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही विजयरावांची आई आहात ना. पण तेव्हा मात्र इथे आता ती ततपप करत असते, हो 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 असं करत असते आणि लगेच निघून जाते, मी थोडी कामात आहे असं म्हणते. मग आता ही गोष्ट वसूला विजयला सांगावीशी वाटते. ती लगेचच आता विजयला फोन करते आणि म्हणत असते, काय हे विजयराव, तुम्ही कुठे आहात, काही नाही बोला ना. नाही नाही तुमच्या पाठीमागून ना एवढा जोरात आवाज येतोय ना त्यामुळे विचारलं. अहो तुम्ही फोन कशासाठी केला आहे. अहो काही नाही विजयराव, आत्ता ना तुमची आई मला भेटली होती. काय, कोण माझी आई, असं सरळ सरळ विजय म्हणतो.
तेव्हा वसू म्हणत असते, पण तुमच्या पाठीमागून एवढा कसला आवाज येतोय? नाही नाही, ते मी किचनमध्ये आहे ना, आणि त्यामुळे मी गाणे लावलेले आहेत आणि स्वयंपाक बनवते. पण जेव्हा वसू पाठीमागे वळून पाहते ना, त्यावेळेस मात्र इथे जो विजय आहे ना, तो विजय इथे एका टपरीवरती, जो की रस्त्यावर असतो, तिथे लिंबू पाणी पित असतो. आणि हे वसू आता इकडे स्वतःच्या नजरेने पाहते. आता वसूने हे सगळं काही पाहिल्यानंतर मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते की हा विजय सरळ सरळ माझ्यासोबत खोटं बोलतोय. आणि त्याचबरोबर त्याची ती आई, ती सुद्धा नेमकी त्याची आई होती का, ह्या सर्व गोष्टींचा आता इथे वसू विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.